नमस्कार. क्रॉसलाईन न्यूजमध्ये मी डॉक्टर दिलीप शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत असताना आज आपण पाहणार आहोत नायगाव धर्माबाद विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघाविषयी चर्चा करण्याकरिता माझ्यासोबत आहेत माझे मित्र पत्रकार राम तरटे. जसं आपण मागील नांदेड उत्तर, लोहा कंधार किंवा देगलूर मुखेड ह्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आपण. नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राम सध्या जी चर्चा आहे ती चर्चा आहे जास्त करून मिनल खतगावकर यांची. भास्करराव पाटील खतगावकर हे भाजपमधून काँग्रेसमध्ये गेल्यामुळं आणि त्यांनी मागच्या 2 वर्षामध्ये आलटीपलटी मारल्यामुळं त्यांच्याबद्दलची जी काही चर्चा आपण ऐकली ती फार मजेशीर चर्चा होती. एकंदर जर मिनल खतगावकरांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली असं गृहीत धरलं तर तिथलं चित्र काय राहू शकतं? मूळ असं आहे डॉक्टर साहेब की नायगाव विधानसभा मतदारसंघाला आपल्याला 2009च्या विधानसभा म्हणजे निवडणुकीपासून थोडंसं आपल्याला त्याचा एक आढावा घ्यावा लागेल. 2009 मध्ये वसंतराव चव्हाणांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली होती. त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नांदेडचे भूमिपुत्र अशोकराव चव्हाण. आणि असं असताना वसंतराव चव्हाणांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून गोरटेकरांच्या विरोधात वसंतराव अपक्ष लढले होते आणि आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2014च्या निवडणुकीमध्ये पण वसंतराव पुन्हा काँग्रेसला सहयोगी होते आणि म्हणून वसंतरावना काँग्रेसची उमेदवारी मिळाली, ते काँग्रेसकडनं निवडून आले. खरं तर नायगावचे चव्हाण घराणे हे शरद पवारांशी एकनिष्ठ किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत असं परिचित होतं. बरोबर. आणि मग शरद पवारकडनंही त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती आणि काँग्रेसने पण 2009ला त्यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे ते 2009ला अपक्ष होते आणि अपक्ष म्हणून आल्यानंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आणि 2014 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावरती ते निवडून आले. 2019 मध्ये मात्र मोदी लाट आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नायगावमध्ये बदल झाला. परंतु नायगावमध्ये जी भारतीय जनता पार्टीची आगेकूच झाली किंवा भाजपा जिंकली तर तो उमेदवार भारतीय जनता पार्टीचा थेट नाही, तो भारतीय जनता पार्टीच्या मित्र पक्षाचा म्हणजेच आरपीआयचा आहे, रामदास आठवले यांच्या गटाचा आहे. परंतु नंतरच्या काळात ते भारतीय जनता पार्टीचे आमदार असं संबोधलं जातं आणि ते स्वतःला पण त्या पद्धतीनं चिन्ह भाजपचं होतं. आणि मग 2019 नंतर जे काही 5 वर्ष मध्ये राजकारण नायगावमध्ये झालं त्या राजकारणावरती फोकस करणं अत्यंत महत्वाचं. आणि मग नायगाव विधानसभा मतदारसंघावर आपण जेव्हा चर्चा करायला बसतो किंवा चर्चा करायला लागतो तेव्हा 2009 ते 2024 या 3 विधानसभाच्या निवडणुकीचा आपल्याला विचार करावा लागतो. खरं तर वसंतराव चव्हाण आणि चव्हाण घराणं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार च्या अत्यंत जवळचं मानलं जायचं. बळवंतराव चव्हाण जेव्हा होते तेव्हापासून ते राष्ट्रवादी सोबत होते. परंतु 2009 मध्ये अशोकराव चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा वाटाघाटीमध्ये त्याने नायगाव, उमरी, धर्माबाद हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडला आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसचे अत्यंत जवळचे म्हणून गोरटेकर आणि मग गोरटेकरांना उमेदवारी दिली गेली आणि वसंतराव चव्हाण वाऱ्यावरती होते. मग अशा परिस्थितीत नायगावच्या लोकांनी विचार केला की वसंतराव हे नायगावचे भूमिपुत्र आहेत आणि मग वसंतरावांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि वसंतराव निवडून आले. निवडून आल्यानंतर सरकार काँग्रेसचं बनणार म्हणून त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आणि मग नंतरच्या काळात 2014 मध्ये ते काँग्रेसकडनं आमदार म्हणून निवडून आले आणि 2001 काळामध्ये ते अशोकरावांच्या जवळ गेले. आणि मग अशोकरावांना नायगावची फारशी जवळीक आजही नाही, कालही नव्हती, ती केवळ राजकीय तडजोड होती असं आपल्याला म्हणावं लागेल. अशोकराव चव्हाण नायगाववरती किती प्रेम करतात हे नायगावकरांना माहित आहे आणि संबंध जिल्ह्यालाही माहित आहे. वसंतराव चव्हाणांचं वाढतं प्रस्त नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झालं होतं आणि 2019च्या निवडणुकीत मात्र वसंतराव चव्हाणांना मोठा फटका बसला. भारतीय जनता पार्टीची आगेकूच देशभरात सुरू होती. नरेंद्र मोदीचं नेतृत्व देशभरानं मान्य केल्यामुळं नायगाव विधानसभा मतदारसंघात राजेश पवार हे नाव पुढे आलं. आणि खरं तर जसं 2014चा उल्लेख केला, 2014च्या निवडणुकीमध्ये वसंतराव चव्हाण विजयी झाले. त्याच तेव्हा स्पर्धक म्हणून राजेश पवारही होते. त्यांना पराभव पत्करावा लागला. पहिली निवडणूक होती पण पराभव झाला म्हणून ते थांबले नाही. सतत 5 वर्ष त्यांनी पुन्हा जनसंपर्क कायम ठेवला आणि 2019 मध्ये मात्र लोकांनी त्यांना स्वीकारलं. आता राम अशी परिस्थिती आहे की राजेश पवारांनी तोच पॅटर्न तो कंटिन्यू केलेला आहे, म्हणजे लोकांशी नाळ जोडणे. त्यांची एक दुसरी बाजू अशी आहे, विशेष बाजू आहे बरं का, की राजकारणामध्ये असं फारसं बघायला मिळत नाही की कार्यकर्ते त्यांच्याकडे नाहीत. बरोबर, अगदीच. म्हणजे जीवाभावाची ज्याला आपण म्हणतो, एक फळी ज्याला म्हणतो, अशी फळी त्यांनी निर्माण केलेली नाही. आता ती फळी निर्माण न करण्याचं कारण कदाचित त्यांना माहित असेल की मधला दुवाच नको, थेट आपण लोकांपर्यंत जाऊ असंही कदाचित त्यांना वाटत असेल, किंवा आणलेला निधी तो कुठेतरी बाजूला जिरून जाईल आणि लोकांची नाराजी आपल्यावर ओढवली जाईल अशी कदाचित त्यांची भूमिका असेल. म्हणून त्यांनी ती फळी तयार केली नाही. म्हणून आता
त्यांच्या ज्या काही वाऱ्या सुरू आहेत कोणत्या काशी बरं का काशी प्रयाग त्याच्यानंतर मनमथ स्वामी इकडे नागपूर तिकडे जेजुरी ह्या ज्या काही वाऱ्या त्यांनी सुरू केलेल्या आहेत लोकांच्या तर मला वाटतं की ही जनतेशी नाळ जोडून ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला 2019ची पुनरावृत्ती होईल असं वाटते का आता? नाही, आता तुम्ही विषय काढला तो अत्यंत महत्वाचा काढला आमदार राजेश पवारांचा. राजेश पवारांच्या बाबतीमध्ये म्हणजे थेट लोकांशी नाळ जोडण्यास त्यांचा जो प्रयत्न आहे तो अफलातूनच आहे, त्याच्याबद्दल काही शंकाच नाहीये. परंतु ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलण्याचा नॅरेटिव्ह माइंड तयार झाला लोकांमध्ये असं भाजपवाले आरोप करतात. संविधान बदलणाऱ्याच्या ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने मोठी चर्चा केली आणि मग भाजपाला किमान महाराष्ट्रात तरी मोठा फटका बसला. 5 वर्ष जर आपण जनतेची सेवा केली असेल तर तुम्हाला लोकांना देवधर्म करण्याची वेळ का, असा प्रश्न नायगाव विधानसभा मतदारसंघात आता बाहेर येतोय. बरोबर. आणखीन एक महत्वाची बाब अशी आहे की जो बौद्ध समाज आहे, जो आंबेडकरी समाज आहे, तो आंबेडकरी समाज भारतीय जनता पार्टीचा कालही नव्हता, आजही नाही आणि कदाचित तो उद्याही नसेल. मग हे सगळं असताना नागपूरची वारी का, दीक्षाभूमीला भारतीय जनता पार्टीनं बौद्ध समाजाला नेण्याची तजवीज का केली, असा आता आंबेडकरी चळवळीतनं एक नवीन प्रश्न बाहेर आला डॉक्टर साहेब. बरोबर. म्हणजे राजेश पवारांनी चांगलं केलं का वाईट केलं हे 2000 आताच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नक्की पुढे येईलच. मग ज्या पद्धतीने हे सगळं सुरू आहे म्हणजे जनतेला थेट देवाच्या दर्शनाला नेणं, तर लोकांचं एक असं म्हणणं आलंय की तुम्ही आम्हाला देवदर्शन करण्यापेक्षा आमच्या गावातली शाळा कायमस्वरूपी चांगली करा, आमच्या अंगणवाडी समोरून नाली वाहते, आमच्या अंगणवाडीमध्ये लेकरांना खाऊ चांगला मिळणार, कायमस्वरूपी अंगणवाडीचा आमचा प्रश्न सोडवा, आमच्या दलित वस्त्यांमध्ये आजही पिण्याचं पाणी उपलब्ध नाही, आमचं ते पाणी कायमस्वरूपी करा. म्हणजे ज्या काही शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजना जरी परिपूर्ण राबवल्या, बरोबर, लोकांना त्याचा पूर्ण लाभ देण्याचा प्रयत्न केला तरीही तुम्हाला लोक मत देऊ शकतात. मग 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही खरंच इमानदारीने जर काम केलं असेल तर ह्या रेल्वे भरून मंदिरं दाखवण्याची गरज का भासली. आणि हे करत असताना लोक सज्ञान आहेत, आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही, भोळेपणा वगैरे नाही की तुम्ही हे जे करताय तर मग हा पैसा येतो कुठून, हा देखील महत्वाचा भाग आहे ना, की तुम्हाला मग ही गरज का वाटावी. म्हणजे एका टूर वरती आपण जर साधारणपणे काशीचा जर खर्च काढला तर तो किमान साधारणतः 2000 लोक एका वेळेस जातात, म्हणजे 1-2 कोटीच्या घरातला तो खर्च आहे. आणि मग आमदार साहेब श्रीमंतच आहे, त्याच्यात वादच नाही, त्यांच्याकडे पैसा भरपूरच आहे. म्हणजे संभाजी पवार साहेबांना कोण ओळखत नाही, त्याचा काही विषयच नाही, ते श्रीमंत आहेतच. परंतु आत्ताच का, आता का 5 वर्षात का नाही, असा प्रश्न आता लोकांच्या मनात निर्माण. आणि अत्यंत महत्वाची बाब अशी आहे की 2019-24 मध्ये पुनरावृत्ती होईल का हा तुमचा प्रश्न महत्वाचा होता. नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राजेश पवार आणि त्यांची सौभाग्यवती जर सोडलं तर त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता नाही. बरोबर. जुने जाणते भाजपाचे म्हणून ज्या बालाजी बच्चेवारांकडे आपण बघतो, ज्या श्रावणपाली भिलवंडेकडे आपण बघतो, ती लोक यांच्यासोबत आहेत का, अजिबात. शिवराज होटाळकरांनी देखील उमेदवारी मागली. अशोकराव चव्हाणांचे खंजीर समर्थक म्हणून ओळखले जाणारे कवळे गुरुजींनी उमेदवारी मागितलेली आहे. बालाजी बच्चेवार उमेदवारीचे दावेदार आहेत. आणि नायगाव मध्ये जेव्हा श्रावण पाटील भिलवंडे यांचा वाढदिवस झाला ते तिथे भास्करराव पाटील बोलले होते. आता भास्करराव पाटील जरी काँग्रेसमध्ये आले तर दादा बोलले होते की तुम्ही नवरदेव ठेवा, आशीर्वाद मी देतो. माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि राजेश पवारांचा सौकी आहे का, हाही महत्वाचा प्रश्न आहे. तिथले अशोक मुगावकर असतील, तिथले बालाजी बच्चेवार असतील, तिथले श्रावणपाली भिलवंडे असतील, तिथले शिवराज पाटील होटाळकर असतील, तिथले कवळे गुरुजी असतील, मग हे राजेश पवारांचे आहेत का, तर त्याचं उत्तर आहे ते नाही. म्हणजे मूळ भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा राजेश पवारांनी विश्वासात घेतलं नाही. तुम्ही जर नायगाव विधानसभा मतदारसंघातील विकास कामाच्या पाट्या वाचल्या, जे फलक आहेत ते वाचले, तर त्याच्यावरती आमदार राजेश पवार आणि सौभाग्य पुण्यवताई पवार या 2 नावाशिवाय तिसरं नाव नाही. बरोबर. आणि मग लोकांचं मत असं आहे की सर्वसामान्य कार्यकर्ते कशासाठी आहेत, म्हणजे पैशाच्या बळावरती सगळंच करता येते. जर असं झालं तर टाटा बिर्ले पंतप्रधान झाले असते. म्हणजे देवदर्शनाची पुण्याई जरी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न राजेश पवारांनी सुरू केला असला तरीही जी मूळ भाजप किंवा कार्यकर्ते पक्ष ज्याला आपण सोबत मिळत तो आज त्यांच्या सोबत दिसत नाही किंवा त्यांनी सोबत ठेवला नाही असं आपल्याला म्हणता येईल. डॉक्टर साहेब, यामध्ये आणखीन एक महत्वाची बाब अशी होती की नायगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीची ज्यांना निष्ठावून ओळखले जाते ती सगळी लोक भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांकडे लेखी विनंती केली की राजेश पवार वगळून कोणालाही उमेदवारी द्या, आम्ही काम करू, अन्यथा नाही. कदाचित आता रनिंग उमेदवार आहेत, आमदार आहेत,
त्यांची उमेदवारी पक्ष देईल की अपेल हा भाग वेगळा, वेगळा. पुढे त्याच्यावर आपण चर्चा करूयात. परंतु नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जर हालचाल आपण बघितली तर ती हालचाल राजेश पवार गटाकडून एक दिसून येते आपल्याला, आणि दुसरी मिनल खतगावकर यांच्याकडून दिसून येते. म्हणजे मिनल खतगावकरांना अपेक्षा आहे की बाबा काँग्रेस आपल्याला उमेदवारी देईल, पण त्यांच्या बाबतीतही म्हणावा तशी सकारात्मकता आपल्याला दिसत लोकांमध्ये नाही. पण नाही. कारण भास्करराव पाटील खतगावकरांनी जो काही पक्ष बदलला त्या पक्ष बदलाचा फटका त्यांना कदाचित या मतदारसंघामध्ये बसू शकतो. आता दादांच्या बाबतीत बोलायचं तर नांदेड जिल्ह्यातलं सगळ्यात जुनं जाणतं नेतृत्व म्हणून भास्करराव पाटील खतगावकर यांच्याकडे आपण पाहतो, सगळेच जण पाहतो. म्हणजे दादा काँग्रेसमधनं आमदार होते, खासदार होते, राज्याचे मंत्री होते, साखर महासंघावर होते, बरोबर, संसदीय समितीवर होते. बरोबर. म्हणजे दादांना काँग्रेसनं इतकं काही दिलं होतं की ते ओतपोत आणि ओसंडून वाहणार होतं. अगदी अगदी अशा परिस्थितीत 2014च्या पुन्हा लोकसभा निवडणुकीकडे आपल्याकडे जावं लागेल. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दादांना डावलून अशोकराव चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले काँग्रेसकडनं, आणि दादांना इगो हाट झाला आणि दादा काँग्रेसवर टीका करून भारतीय जनता पार्टीत गेले. भारतीय जनता पार्टीमध्ये भास्करराव पाटील गेल्यानंतर त्यांना भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष पद त्यांच्या खांद्यावरती सोपवण्यात आलं होतं. परंतु ज्या पद्धतीने काँग्रेसमध्ये त्यांनी स्वतःची चालवली, स्वतःच्या मनावरती राज्य केलं, त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची संस्कृती नाही. बरोबर. भारतीय जनता पार्टी मूळ जे नेते आहेत त्यांच्या हातात केंद्र आणि सत्ता ठेवलेली असते, आणि मग भाजपात दादाला फारसा आराम दिसला नाही. आणि त्याच काळात अशोकराव चव्हाण काँग्रेसचे खासदार होते, आणि मग काही नांदेड जिल्ह्यातल्या अंतर्गत घडामोडी घडल्या, आणि मग दादा पुन्हा काँग्रेसला छुपे पद्धतीनं सपोर्ट केला. त्याचं उदाहरण देगलूर विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत अंतापूरकरांच्या चिरंजीवाला निवडून आणण्यामध्ये भास्करराव पाटील खतगावकरांचा मोठा हात होता. बरोबर. म्हणजे प्रतापराव पाटील चिखलीकरांनी भाजपाची सगळी ताकद लावली, देवेंद्र फडणवीसांच्या पण सभा झाल्या, तरी पण तिथं साबणेंचा विजय झाला नाही. त्याचं कारण होतं भास्करराव पाटील खतगावकरांचं नेतृत्व. मग अशोकराव चव्हाण जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती भाजपात गेले तेव्हा दादा भाजपमध्ये गेले. म्हणजे ना कार्यकर्त्याशी चर्चा आहे, ना मतदारसंघातील जनतेशी चर्चा आहे, दादा भाजपात गेले. तिथे गेल्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या आणि नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला. वसंतराव चव्हाण निवडून आले. वसंतराव चव्हाण निवडून आल्यानंतर दादांच्या मनात पुन्हा एकदा कालवा सुरू झाली की इथं काँग्रेसचं प्रश्न पुन्हा तयार झाला. अशोकरावांसारखा दिग्गज नेता, राज्याचा माजी मुख्यमंत्री भाजपात, आपण त्यावेळेस बोललो या विषयावर की अशोकराव चव्हाणांचा पराभव ना. आणि मग दादांच्या मनाची कालवा होती, ती कालवा दादांना काँग्रेसच्या दृष्टिकोनातून महत्वाची वाटली. आणि मग दरम्यानच्या काळात दुर्दैवाने वसंतराव चव्हाणांचा मृत्यू झाला, त्यांचं निधन झालं, आणि मग मोठी पोकळी निर्माण झाली. त्यामुळे दादांचा पुन्हा मुत्सद्दीपणा बाहेर आला, आणि मग दादांना वाटलं की आता आपण काँग्रेसमध्ये गेलं पाहिजे, काँग्रेसचं केंद्रस्थानी नेतृत्व आपण होऊ शकतो. मला वाटतं की मुत्सद्दीपणापेक्षा ही महत्वाकांक्षा आहे. तर 2014ची भास्करराव पाटलांची म्हणजे संधी हुकली लोकसभेची, अशोकराव चव्हाण निवडून आले, आणि मग नाराज होऊन ते भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये ते काही फार काळ टिकले नाही असं त्यांनी स्वतः कबूल केलं. ते एका पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणाले की भाजपाची शिस्त काँग्रेसवाल्यांनी अंगीकारली पाहिजे, मी ते शिकलोय असं वगैरे. आणि मग दादा काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांच्या स्नुषा मिनलताई खतगावकरांना जे पदच काँग्रेसमध्ये कधी नाही, वरिष्ठ उपाध्यक्ष हे पद मिनल खतगावकर यांना दिलं, तरीही त्यांचं समाधान झालं नाही. पुन्हा ते भाजपमध्ये गेले, आणि मग तिथे रमले नाहीत, पुन्हा काँग्रेसमध्ये आले. ही जी काही आलटीपलटी आहे, तर ही मला वाटतं की नायगाव मतदारसंघामध्ये फार रुचेल लोकांना तिथल्या, असं नाही. कारण त्यांच्याबद्दलची सध्याची जी चर्चा आहे ही 100% नकारात्मक आहे. म्हणून नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अजून एक दुसरी गोष्ट की तिथं तिसरा उमेदवार कोणी दिसत नाही प्रबळ. वंचित बहुजन आघाडीचा अजून कोणी उमेदवार समोर आलेला नाही. बरं, म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये खरंच हे एकत्र लढतील का विभक्त होऊन लढतील हा भाग वेगळा. जर विभक्त लढले तर प्रत्येकाला संधी मिळेल, पण जर युती आणि आघाडी कायम राहिली आणि ते जर एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहिले तर नायगाव विधानसभा मतदारसंघातलं चित्र हे अटीतटीचं राहणार आहे अत्यंत. आणि दुसरी गोष्ट, आता वसंतराव चव्हाण यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांचे पुत्र वारसानं रवींद्र पाटील चव्हाण यांच्याकडे लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी काँग्रेसनं ठरावही घेतला. तो प्रस्ताव पाठवला देखील, आणि लोकसभेचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. जर नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आत्ता तुर्तास जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे दोनच पक्ष आपल्याला निवडणुकीच्या रिंगणात दिसतात. बरोबर. म्हणजे अन्य भागामध्ये कसं आहे तर शिवसेनेची तयारी आहे, राष्ट्रवादीची तयारी आहे, वंचितची तयारी आहे, MIM ची तयारी आहे, अपक्ष लोकांची तयारी आहे. म्हणजे त्या युती आणि आघाडीमधल्या घटक पक्षांचे उमेदवार जास्तीत जास्त प्रमाणात दिसून येतात, पण नायगावमध्ये ते चित्र नाही.
नायगावमध्ये शरद पवारांचं कोणीच नाही, बरोबर. अजित पवारांचं कोणीच नाही, उद्धव ठाकरेंचं कोणी नाही, एकनाथ शिंदेचं कोणी नाही. म्हणजे इथं सरळ लढत होते असं वातावरण आहे. बरोबर. आता तुम्ही म्हणालात वसंतराव चव्हाणांच्या नंतर रवींद्र चव्हाण यांना मोठी सहानुभूती आहे. नैसर्गिक आहे ती सहानुभूती. परंतु जी चर्चा सुरू आहे, विधानसभा आणि लोकसभा जर एकत्र झाल्या तर रवींद्र चव्हाण खासदारकी लढतील. आणि जर समजा आता विधानसभा झाल्या आणि लोकसभा जर झाल्या नाही तर रवींद्र चव्हाण विधानसभाच लढतील. आणि मग जे जर विधानसभेला आले तर मग मिनेल खतगावकरांचं काय? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा. म्हणजे पुन्हा त्यांची अपक्षाची तयारी असू शकते. आणि मग 2014ला पण मिनलताईंनी नायगावमध्ये तयारी केली होती. भारतीय जनता पार्टीच्या वतीने मेळावे झाले, रॅल्या झाल्या, गावोगाव चर्चा झाल्या, प्रचार दौरे झाले. आणि मग ऐन टायमाला राजेश पवारांना उमेदवारी भेटली. 2014चीच उमेदवार होती, त्यामुळे 2019 मध्ये त्यांना ती उमेदवारी मिळाली. नैसर्गिक होतं. 14ची म्हणजे मिनलताईंची इच्छा गेली, 19ची पण मिनलताईंची इच्छा गेली. आता जो 2024चा आहे म्हणजे हॅट्रिक, संधीची हॅट्रिक. परंतु भास्करराव पाटलांनी ज्या पद्धतीने पक्षाच्या आदला बदल्या केल्या, ऐन टायमाला आदला बदल्या केल्या, त्याचाही लोकांच्या मनामध्ये राग आहे. तर मिनलताई खतगावकरांना नायगावमध्ये काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंच तर काय होईल, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर. आपण जितकं राजकारणाकडे पाहतो डॉक्टर साहेब, तर त्या राजकारणाकडे जर आपण डोळसपणे पाहिलोच तर नायगावमध्ये अत्यंत अतितटीची निवडणूक होईल, यात वादच नाही. बरोबर. कारण राजेश पवार गेली 5 वर्ष विकास कामं केलीत, अगोदरच धनिष्ठ आहेत, पुन्हा विकास कामातला निधी भरपूर आहे. सगळीकडे ज्या पद्धतीनं राजेश पवारांनी वातावरण तयार केले, देववाऱ्या झाल्या, त्यामुळे राजेश पवारांचं पारडं बऱ्यापैकी जड आहे. परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये जे अंतर्गत वाद आहे, तिथं जो अंतर्गत कलह सुरू आहे, उमरी, धर्माबाद, नायगाव, त्या वादाचा फायदा मिनल खतगावकरांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. बरं. एक, लोकसभा निवडणुकीमध्ये राजेश पवारांनी मी भाजपचा आहे, प्रतापरावांचा आहे हे दाखवण्याचा जो केविलवाना प्रयत्न केला, परंतु ते प्रत्यक्ष भाजपचे होते काय? अजिबात नव्हते. नायगावमध्ये त्यांनी जी मोठी सभा लावली होती, त्या सभेला त्यांनी अशोकरावांना गोलमाल केलं. हे नंतर चर्चेत आलं की अशोकराव स्वतः काही कार्यकर्त्यांना भाजपाचे म्हणाले की राजेश पवारांनी मला कार्यक्रम रद्द झाला म्हणून सांगितलं आणि ऐन टायमाला कार्यक्रम लागला, मी कसा येणार? राजेश पवारांनी अशोकराव चव्हाणांनाच अंधारात ठेवलं होते, नंतर उघड झालं. त्यानंतर नरशीमध्ये भाजपाचा जो मेळावा झाला, त्या मेळाव्याला राजेश पवार नव्हते. राजेश पवारांच्या कार्यकर्त्यांनी फेसबुक, सोशल मीडियावरती भारतीय जनता पार्टीच्या विरोधात शिमगा केला होता. आपले साहेब सांगतील ते, आपले बाई साहेब सांगतील ते, म्हणजे भारतीय जनतामध्ये अँटी भाजप. बरोबर. म्हणजे एक स्वतंत्र प्रस्थ त्यांनी स्वतःच तयार केलं. हा. आणि मग ह्या प्रस्ताच्या विरोधातलं जे वातावरण आहे, ते वातावरण जर भास्करराव पाटलांनी कॅश केली, वसंतराव चव्हाणांच्या सहानुभूतीचा जर फायदा त्यांना उचलता आला, भाजपाच्या इंटरनल वादाचा जर त्यांना फायदा उचलता आला, तर नायगावमध्ये काहीही होऊ शकते, शक्यता अनेक आहे. बरोबर. बरोबर. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मागे काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे, नायगावचे चव्हाण कुटुंबीय आणि भास्करराव पाटील खतगावकर यांच्यामध्ये सख्य नव्हतं, कारण ते काँग्रेसमध्ये आले आणि तिथून त्यांनी स्थानिक वरून उमेदवारी मागितली. त्याच्यामुळं चव्हाण कुटुंबीय नाराज होते आणि कदाचित आता परवाच काहीतरी जेवण वगैरे झालं आणि समन्वय घडून आला वगैरे अशी काही चर्चा मधल्या काळामध्ये बाहेर आली. परंतु खरंच जर त्यांचा समन्वय झाला असेल तर चव्हाण कुटुंबियाचं समर्थन मिनल खतगावकर यांना राहू शकतं. अन्यथा त्यांचं जर मनोमिलन झालं नसेल खरंच, तर त्याचा फटका देखील मिनल खतगावकरांना बसू शकतो आणि अप्रत्यक्षरित्या त्याचा फायदा राजेश पवारांना मिळू शकतो. म्हणजे एकंदरच कोणाचं किती सख्य आहे, कोण कशा पद्धतीने लोकांना बांधून ठेवू शकतो, राजेश पवार स्वतः केलेल्या विकास कामाचा, आता ह्या देववाऱ्या वगैरे हे सोडून देऊन स्वतः केलेल्या विकास कामाचा किती ठसा उमटवू शकतात लोकांच्या मनावर, हा देखील मोठा भाग आहे. तुम्ही जसं म्हणालात तसं स्थानिक भाजपाचे जे कार्यकर्ते पुढारी आहेत त्यांचं किती समर्थन त्यांना मिळतं. धर्माबादमध्ये काही वर्षांपूर्वी झालेल्या पत्रकार हल्ल्यावरचं आंदोलन वगैरे होतं, लिंगायत समाज त्यांच्याबद्दल नाराज आहे त्या मतदारसंघामध्ये, त्याचाही फटका त्यांना किती बसू शकतो. ह्या सगळ्या गोष्टीचे कंगोरे जर आपण बघितले तर येणाऱ्या काळामध्ये नायगाव विधानसभा मतदारसंघ हा एवढा सोपा नाही. म्हणून येणाऱ्या काळात आपण ह्या मतदारसंघावर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर टप्प्याटप्प्यानं बोलणारच आहोत, कोण किती कशी घोडदौड वगैरे करत आहे काय. तर त्यासोबत आपण म्हणजे प्रेक्षकांना त्या बाबतीत माहिती देऊयात. आज आपण हा आढावा घेतला, म्हणजे पार्श्वभूमी धावता आढावा मतदारसंघाची, आणि मला वाटतं की हा आढावा बराच लांबलेला आहे. हा खरं तर वेळ आपल्याकडे आहे, श्रोत्यांकडे वेळ नाही, म्हणून आपण ह्या भागाचा समारोप या ठिकाणी करूयात. पुन्हा नवीन विषयासह भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.